सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता राघव हा मधूला म्हणतो की मधू, हे बघ, पुराव्याअभावी तर मी काहीच करू शकत नाही आणि पुराव्याअभावी मी गुन्हेगारांना सुद्धा पकडू शकत नाही. तेव्हा तुझ्याकडे त्या कृष्णाच्या विरोधात काही पुरावा आहे का? मधू म्हणते की म्हणजे राघव, तुला असं वाटतं का मी खोटं बोलते म्हणून? अरे राघव, काल रात्री ना असे म्हणत असतानाच आता मधू धबकते. आणि आता जेव्हा आपण काल रात्री पाणी पिण्यासाठी हॉलमध्ये आलो होतो त्यावेळेस सिंधू किचनमध्ये होते आणि तिने कसा गोदामावशीला कॉल करून सांगितले होते की हा गोदामावशी, तू सांगितल्याप्रमाणे मी सगळं टाकलं बरं का. आणि ते बोलणे चालू असतानाच आपण आता भिंतीच्या आडबाजूला येऊन कसे कृष्णाचे ते बोलणे ऐकले हे आता मधूच्या डोळ्यासमोर येते. कृष्णाने सांगितलेले असते की गोदामावशी, अगं तू सांगितल्याप्रमाणे काजू बदाम विलायची अगदी तू सांगितल्याप्रमाणेच दुधामध्ये टाकून मी अगदी तू सांगितल्याप्रमाणेच दूध तयार केलंय. तेव्हा आपण कृष्णाचा डोळा चुकून कसे तिथे गेलो आणि तो दुधाचा ग्लास कसा पिऊन टाकला हे आता मधूला आठवते. आणि आता आपल्याला कसा त्रास झाला, आपले कसे पोट दुखायला लागले, आपल्याला कसे वेळोवेळी बाथरूमला जावं लागलं हे आता सगळे मधूच्या डोळ्यासमोर येते. हे सगळं सिंधूने केल्याचे आता मधूच्या लक्षात आलेले असते. तेव्हा आता मधू म्हटलेले असते की तिला मी सोडणार नाही आणि आपल्याला सिंधूने जन्माची अद्दल घडवली हे देखील आता मधूच्या चांगल्याच डोक्यात आलेले असते. आणि आपल्याला कमीत कमी 100 वेळा बाथरूमला जावं लागलं आणि दिवसभर बाथरूममध्येच राहावं लागलं हे आता मधूला आठवते. तेव्हा आता राघव हा मधूला हात लावत म्हणतो की मधू, तू काय बोलत होती? काल रात्री काय झालं? तेव्हा आता मधू म्हणते की राघव, माझ्यापेक्षा तुला काल आलेल्या त्या मुलीवरती जास्त विश्वास आहे का? तेव्हा आता राघव हा मधूकडे बघतो आणि म्हणतो की मधू, मी बोलतो तिच्याशी तर फाईन असे म्हणत रागाने मधू तेथून निघून जाते. इकडे आता राघव समोरच असलेला न्यूजपेपर घेतो आणि तो न्यूजपेपर वाचू लागतो. आणि तो वाचत आता राघव म्हणतो की आजकाल न्यूजपेपरमध्ये काहीही छापून यायला लागलंय. समोर आता काकू राजश्री नाश्ता करत असतात. स्टाईलमध्ये नाश्ता करत असलेली ऋतुजा म्हणते की काय रे राघव, काय छापून आलंय न्यूजपेपरमध्ये? तेव्हा आता राघव वाचू लागतो आणि म्हणतो की एक दूरदृष्टीवाला बाबा आहे म्हणी, त्याला सगळं कळतं आणि तो गुंडांना पकडून देतो म्हणे. राघव म्हणतो की या बाबाला भूतसुद्धा उतरवता येतं, या गोष्टीवरती माझा अजिबात विश्वास नाही असे राघव आता काकू राजश्री आणि ऋतुजाकडे बघत बोलतो. ऋतुजा म्हणते की अरे राघव, असं काय करतोयस? अरे कुणाला तरी अनुभव आलाच असेल ना, तेव्हाच त्याच्याबद्दल हा लेख छापून आलाय. तेव्हा आता राघव म्हणतो की आला असेल, पण माझा यावरती अजिबात विश्वास नाही. ते ऐकून आता ऋतुजाच्या डोक्यात एक प्लान येतो आणि ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब, मी काय म्हणते, आपल्या सावीला आपण जर या बाबाला दाखवलं तर? तेव्हा आता राघव म्हणतो की अजिबात नाही, ते जमणार नाही बरं का, मी असं काहीच होऊ देणार नाही आणि माझ्या सावीला देखील असं काहीच झालेलं नाहीये. तेव्हा आता विचार करत राजश्री म्हणते की अरे राघव, ऋतुजा बोलते ना, तिच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे. राघव म्हणतो की हे बघ आई, सावी क्रोमामध्ये आहे आणि तिला मेडिकल असिस्टंटची गरज आहे. राघव म्हणतो की सावीला डॉक्टरच बरं करू शकतील, हे असं बाबा बुवाने काहीच होणार नाहीये आणि मला कळत नाही तुम्हाला नक्की काय झालंय, तरी पटकन कुणावरही तुम्ही विश्वास ठेवतात आणि तुम्हाला अशा बाबा आणि बुवा लोकांवरती, भूत उतरवणाऱ्या लोकांवरती विश्वास ठेवायचा आहे का? तेव्हा आता काकू म्हणते की अरे राघवा, एक वेळेस विश्वास ठेवायला आणि करून बघायला काय हरकत आहे आपल्याला? काकू म्हणते की अरे सावीला जर बरं लागलं ना, आपल्याला त्या कृष्णाला देखील घराबाहेर काढता येईल. अरे ती फक्त सिंधूसारखी दिसते, ती सिंधू नाहीये. सिंधूची आणि या घराची ती कृष्णा गुन्हेगार आहे हे तू विसरू नकोस आणि असं या घरात तिला किती दिवस सहन करायचं रे राघवा, असे आता काकू राघवला बोलते. ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब, तुम्ही अगदी बरोबर बोलताय आणि त्या कृष्णाला घराबाहेर काढण्यासाठी आपण जर त्या बाबाची मदत घेतली तर काय हरकत आहे, असे आता ऋतुजा ही काकूच्या डोक्यात भरवते. राघव म्हणतो की मला अजिबात मान्य नाही आहे बरं का. तेव्हा काकू म्हणते राघव, स्वतः तू तिला अटक करत नाही तेव्हा आम्हाला सुद्धा तिला आता बाहेर काढायला काहीतरी प्रयत्न करू दे ना, का मध्ये येतोस आमच्या? काकू म्हणते की काही जरी झालं ना, त्या पोरीला मला या घराबाहेर काढायचं. तेव्हा आता राघव म्हणतो की तुम्हाला वाटेल ते करा आणि वाटेल तसं करा, मग मला कशाला विचारता?
मी जातो आता असे म्हणत रागाने राघव ताडताड तेथून निघून जातो. आणि आता लगेचच दरवाजात साधू बनून राघव हा गळ्यात मोठमोठाल्या माळा घालून दाढी मिशा लावून आता रत्नबारखींच्या दरवाजात आलेला असतो. तेव्हा आता राघव म्हणतो की भीम ब्रीम क्लीम आणि साधू बाबा आलेत. घाबरू नकोस भूत भीत सगळं काही उतरवतो आणि दूरदृष्टी बाबा आलेत. दोन्ही हात राघव त्याचे वर करत ओम ह्रीम सिम क्लीम असे काहीतरी आता मंत्र पुटपुटू लागतो. साधू वेशातला बाबा आता बाबाचे ते शब्द गुणगुणत असतो. आणि आता पटकन ते ऐकून राजेश्री ऋतुजा काकू रेश्मा सगळेजण दरवाजात येतात आणि त्या बाबाला बघतात. बाबांना बघून राजेश्री पटकन पाया पडत बाबांना नमस्कार करते. तर आता साधू वेशेतला राघव असलेला तो बाबा आता हात करत आयुष्यमान भव असा राजेश्रीला आशीर्वाद देतो. तेवढ्यात आता ऋतुजाला पेपरमधली बातमी आठवते आणि तेच बाबा आपल्या दाराशी आले असे आता ऋतुजाचा समज होतो. आणि पटकन आता ऋतुजा देखील हात जोडते. आता काकूकडे बघत हात जोडून राजेश्री म्हणते की वहिनी खूप तेजस्वी बाबा दिसतात बरं का हे. तेव्हा आता हात करत राघव म्हणजे तो साधू बाबा म्हणतो की फक्त तेजस्वी नाही दूरदृष्टी बाबा आहे. आणि आता लगेचच इकडे तिकडे बघत राघव हा तडक आतमध्ये येतो आणि इकडे तिकडे बघू लागतो. तेव्हा राजेश्री म्हणते काय झालं बाबा. तर आता बाबा म्हणतात की पिशाच्च आणि मला इथे वास येतोय. पटकन आता राघव त्या साधूच्या वेशात बाबा बनून झटझट पायऱ्या चढून वर जातो. तेव्हा आता काकू राजेश्री देखील बाबा पाठीमागे जाऊ लागतात. पुन्हा बाबा पाठीमागे येतो आणि आता त्या सोप्याभोवती इकडे तिकडे खाली वर बघू लागतो. तेव्हा आता राजेश्री म्हणते काय झालं बाबा. तर आता पटकन टेबलवर बसत इकडे तिकडे बघत बाबा म्हणतात की भूताचा वास येतोय पिशाच्च कंट्रोल. आणि आता माडी घालून ध्यानस्थ बसलेल्या बाबाकडे बघत ऋतुजा म्हणते की बाबा मी तुम्हाला घरातल्या प्रत्येकाची ओळख करून देते बरं का. तेव्हा आता राघव म्हणतो की त्याची काहीच गरज नाहीये. बाबा म्हणतो की मी तुम्हाला सगळ्यांना अगदी व्यवस्थित ओळखतो. तेव्हा आता लगेचच ऋतुजा म्हणते की हे तर अंतर्यामी आहेत. आणि ऋतुजा म्हणते की बाबा मी तुमच्या चमत्काराला आणि तुम्हाला चांगले जाणून आहे बरं का. मी तुमच्याविषयी खूप ऐकलंय बाबा. हात जोडून ऋतुजा म्हणते की तेव्हा आता आमच्या घरावर देखील तुम्ही चमत्कार करा. काकू काकुळतीने येऊन म्हणते की बाबा आमच्या कुटुंबावर एकामागून एक संकटच येत आहेत. तेव्हा आता लगेचच बाबा हात जोडून ध्यानस्थ होतात. तर मधू बाबाकडे बघते आणि म्हणते की या बाबाला नक्कीच कृष्णाने पाठवलं असणार. तेव्हा आता मी यामध्ये कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही असे मधू विचार करते. इकडे आता पाय आपटत मधू ही आता कृष्णाच्या बेडरूममध्ये येते आणि इकडे तिकडे बघत मधू आता सिंधूला बघू लागते. मधू विचार करते की कुठेही. तर तेव्हा ताबडतोब पाठीमागून सिंधू ही मधू समोर येते आणि आता एकटक नजरेने सिंधू मधूकडे बघू लागते. तेव्हा आता मधूकडे बघत सिंधू म्हणते की इथे तुम्ही आमच्या खोलीमध्ये काय करताय. माझ्याकडे काही काम होतंय का तुमचं. सिंधू म्हणते की नवीन बाहेर तो बाबा आलाय तो कोण आहे तुम्हीच बोलावलंय का त्यांना. तेव्हा मधू अवाक होऊन आता सिंधूकडे बघते. तेव्हा आता राग येऊन सिंधू म्हणते की मधुताई हे तुमचं नवीन कटकारस्थान तर नाहीये ना दुसरं. तेव्हा आता घाबरतच मधू म्हणते की मी कुणालाही बोलावलं नाही बरं का. माझ्यावरती असा ब्लेम करू नकोस. मधू विचार करते की ही आता मलाच या बाबाबद्दल प्रश्न विचारते. तेव्हा नक्कीच हिने या बाबाला बोलावलेलं नाहीये वाटतं. मधू विचार करते की हा सगळा काय प्रकार आहे. आणि पुन्हा पटकन आता मधू बाहेर जाते. तर सिंधू मधूकडे बघत हसू लागते. इकडे आता बाबा ध्यानस्थ बसलेले असतात. चौघीही जणी बाबासमोर उभ्या असतात. आणि आता तेवढ्यात सिंधू आणि मधू देखील आता बाबासमोर येतात. तर सिंधू एकटक नजरेने बाबाकडे बघू लागते. बाबा आता एकटक ध्यानस्थ बसून पिशाच्च कंट्रोल भूत कंट्रोल असे आता बडबडत असतात. त्यानंतर आता राजेश्री म्हणते की बाबा माझी एक नात आहे इथे आणि तिच्यासोबत थोडंसं वाईट घडलंय. तेव्हा आता बाबा म्हणतात की बालिके मला काहीही सांगू नकोस मला सगळं माहिती. तेव्हा आता बाबा म्हणतात की किती प्रश्न विचारणार तुम्ही आणि प्रश्न विचारून असा वेळ वाया घालू नका माझा. राजेश्री म्हणते की बाबा माझी सावी कधी बरी होणार आहे सांगा ना. तेव्हा लगेचच बाबा डोळे मिटून म्हणतात की शांती भूत पिशाच करतो दूर. काली जादू सगळ्यांवरती आहे माझ्याकडे उपचार. बाबा म्हणतो की काली जादू भ्रमिष्ट करून सगळं मी दूर करतो. आणि पटकन आता त्याच्या खिशातून बाबा एक जादूची अत्तरासारखी बाटली बाहेर काढतो.
त्या बाटलीचं झाकण काढत आता ती बाटली सगळ्यांसमोर धरत बाबा म्हणतो की भूत पिशाच मी करतो दूर, काली जादूसुद्धा मी घालतो या बाटलीत. आणि आता ती बाटली सगळ्यांच्या तोंडासमोर फिरवत बाबा म्हणतो की घाबरू नकोस, काली जादू करतो मी दूर. पटकन आता बाबा ती बाटली सिंधूसमोर धरतो आणि बाटली थरथरत म्हणतो की घाबरू नकोस, काली जादू करतो मी दूर. दूरदृष्टी बाबा आहे मोठा शूर असे म्हणत आता बाबा ती बाटली सिंधूसमोर धरतो. घाबरू नकोस, काली जादू माया असूर सगळे घालतो मी बाटलीत असे म्हणत आता बाबा सिंधूच्या भोवती आता रिंगण मारून आता घिरट्या घालतो. बाबा आता सिंधूभोवती अवतीभोवती फिरत असतो. ते बघून आता रेश्मा म्हणते की आई, म्हणजे इतक्या दिवस आपण भूतासोबत राहत होतो. तेव्हा आता लगेचच बोट करत काकू म्हणते की तरीसुद्धा मी इतक्या दिवस राघवला सांगत होते की या पोरीला तू घरात ठेवू नकोस म्हणून. बाबा आता सिंधूभोवती येरझाऱ्या मारत असतो. ते सगळं बघून आता काकू म्हणते की एक वेळेस राजेश्रीला बरं करणं शक्य होतं, पण आता हिला घराबाहेर काढणं अजिबात शक्य नाहीये असे काकू आता सिंधूकडे बघत बोलते. आणि आता सिंधूकडे बघत बाबा म्हणतात की कळलंय मला, तुमच्या दुःखाचं खरं कारण कळलंय आणि तुमच्या दुःखाचं खरं कारण ही मुलगी आहे असे. पटकन बाबा आता मधूकडे बाटली करत इशारा करतो. तेव्हा आता मधूकडे इशारा करताच काकू, ऋतुजा, राजेश्री सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तेव्हा आता राघव म्हणतो की जोपर्यंत ही मुलगी तुमच्या घरामध्ये आहे तोपर्यंत तुमच्या घरावर संकट येतच राहणार असे. राघव म्हणजे त्या साधू वेशातला बाबा आता मधूकडे बाटली करत बोलतो. तेव्हा आता मधूकडे इशारा करताच आता सगळ्यांना आता मोठा धक्का बसतून सगळेजण आता मधूकडे बघू लागतात. तेव्हा आता मधू सुद्धा बाबाला म्हणते की ओ बाबा, काहीही का बोलताय तुम्ही, आणि तुम्ही सगळे सुद्धा या बाबावरती का विश्वास ठेवतायत. सिंधू सुद्धा आता मधूकडे करून बघू लागते. तर मधू म्हणते की हा बाबा खोटारडा आहे, दुसरं काहीच नाहीये. तेव्हा लगेचच बाबा म्हणतात की शांत बेटा, शांत हो, बाबाला भूत भविष्य वर्तमान सगळं काही कळतंय. तेव्हा आता राघव म्हणतो की आत्ताच्या आत्ता मी तुझ्या पापाचा पाढा इथे सगळ्यांसमोर वाचू शकतो, बोल असे. आता राघव म्हणजे त्या साधू वेशातला बाबा मधूकडे बघत बोलतो. राघव म्हणतो की बोल, करू का खरं खोटं ए अंजान बालिके. तेव्हा आता मधू देखील घाबरलेली असते. तेव्हा आता बाबा लगेचच आता मधूकडे बघू लागतो. तेव्हा आता मधूला आठवते की आपण पॉलिसी घेण्यासाठी कसे आपण पॅरालिसिस झाला होता आपल्याला, हे सगळे खोटे रिपोर्ट्स होते, हे कसे त्या पॉलिसीवाल्याला सांगितले हे आता मधूला आठवू लागते. हेच आता मधूचे पहिले पाप असते. मधूने त्या पॉलिसी करणाऱ्याला सांगितले असते की माझ्याकडे खरे रिपोर्ट्स आहे आणि मला अटॅक आलाच नव्हता, हे त्या रिपोर्टमध्ये आहे, मी तुम्हाला दाखवू का असे म्हणत आपण कसे ते खरे रिपोर्ट्स त्या पॉलिसीवाल्याला दाखवले हे आता मधूच्या डोळ्यासमोर येते. तेव्हा आता मला पॉलिसीचे हे रिपोर्ट्स आहे आणि मला अटॅक आला नव्हता याची आता खात्री करून तो पॉलिसी करणारा म्हणतो की बरोबर आहे मॅडम, हे तर खरे रिपोर्ट्स आहेत. तेव्हा आता मधू म्हणते की मला आता दुप्पट प्रीमियम नाही ना भरावा लागणार. तो माणूस म्हणतो की आता तुम्हाला दुप्पट प्रीमियम भरायची गरज नाहीये, हे आता मधूला आठवतं. तेव्हा आता ताबडतोब तिथे सिंधू येते आणि मधूकडे बघत मधूचे बोलणे ऐकते आणि म्हणते की प्रीमियर तर तुम्हाला दुप्पट भरावा लागणार नाही, पण दुप्पट शिक्षा तर तुम्हाला नक्की मिळणार. आणि ज्या वेळेस आपण आता मधूने तेव्हा सावीला किडनॅप केले आणि सावीला सोडवण्यासाठी गेलो होतो, त्या दिवशी आपल्याला मधूने कसे ब्लॅकमेल करून सांगितले की ज्या दिवशी सिंधू तू माझं सत्य घरच्यांना सांगशील ना, त्या दिवशी तुझी सावी या जगात नसेन. आणि त्यानंतर आता आपण कशी सिंधूच्या कानाखाली मारून सिंधूला दरीत ढकलून दिले हे आता मधूच्या डोळ्यासमोर येते. इकडे आता बाबाने ती बाटली मधूसमोर धरलेली असते आणि ती बाटली समोर धरतानाच मधूला आता ते सगळं आठवतं. तेव्हा आता मधू विचार करते की बाबाला सगळं कळत तर नसेल ना. तर बाबा म्हणतात की तुझं आत्ता सगळं सत्य मी सगळ्यांना सांगू शकतो, कळलं का, मी अंतर्यामी आहे. बाबा म्हणतात की सुरुवात जर करायची म्हटली ना, काल रात्रीच्या प्रसंगापासूनच मी सुरुवात करेल. ते ऐकून आता मधूला मोठा धक्का बसतो. मोठे डोळे करत घाबरूनच मधू आता बाबाकडे बघते. तर आता मधू म्हणते की हे असे दाढी मिशा लावून तुम्ही काहीही बोलता आणि त्यावरून तेच सत्य आहे, हे कशावरून बोलता तुम्ही. मधू म्हणते की हे बघा बाबा, माझ्या घरची माणसे खूप साधी आहेत बरं का, तेव्हा त्यांच्या साधेपणाचा तुम्ही गैरफायदा घेऊन त्यांना काहीही सांगू नका. मधू बोट करत म्हणते की तेव्हा आता इथून लगेच निघायचं. तर आता बाबा म्हणतात की बाबा हा आपल्या मर्जीने येतो आणि आपल्या मर्जीने जातो.
तेव्हा आता बाबा पुन्हा टेबलवर ध्यानस्थ बसतो. तर मधू म्हणते की कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही इथे आलात, कुणी पाठवलं तुम्हाला आणि किती पैसे दिले इथे येण्यासाठी, असे आता मधू सिंधूकडे बघत बोलते. मधू म्हणते की सांगा ना बाबा. तेव्हा आता राग येऊन सिंधू म्हणते की वाटाणे आपल्याकडे काय बघते, तो बाबा कुठून आला आपल्याला काहीच माहिती नाही आणि आपल्यावरती कशाला ब्लेम करतेस तू, आणि उगाचच तो बाबा इथे येऊन खोटं तरी कशाला बोलेल. मधू म्हणते की खोटं कशाला बोलेल म्हणजे. मधू म्हणते की मुळात हा माणूस भोंदू बाबा आहे. तेव्हा ते ऐकून आता रेश्मा, काकू, ऋतुजा सगळेजण मोठे डोळे करत आता मधूकडे बघतात. मधू म्हणते की आणि मुळात या माणसावर माझा अजिबात विश्वास नाही, कळलं का तुम्हाला, आणि मुळात माझा नाही तर राघवचा सुद्धा यावरती विश्वास नाही, कळलं का तुम्हाला. मधू म्हणते की येऊ द्या ना त्याला, तो आला की या माणसाला हाताला धरून मी घराबाहेर काढेन. काकू म्हणते की अगं राणी काय बोलतेस तू. तेव्हा आता मधू म्हणते की सांगते ना मी, आणि लगेचच मधू बाबाला म्हणते की तुला जेवढे पैसे पाहिजे ना तेवढे पैसे देते मी. तर आता मधू म्हणते की आत्ताच्या आत्ता मला सांग भोंदू बाबा, तुला इथे कोणी पाठवलंय. तर राग येऊन बाबा हात वर करतो आणि लगेचच हात टाईट करत तो बाबा उठून उभा राहतो आणि म्हणतो की मूर्ख मुली, पैशाची लालच आम्हाला देऊ बघतेस का तू. बाबा म्हणतात की हा आमचा विद्येचा अपमान आहे आणि जो कोणी आमच्या विद्येचा अपमान करतो ना त्याला आम्ही कधीच माफ करत नाही आणि त्याला सोडतही नाही. तेव्हा आता बाबा म्हणतात की मी फक्त तुम्हाला सावध करायचं काम केलं होतं. तेव्हा आता इथून पुढे जे काही होईल ना त्याला सगळ्याला तुम्ही जबाबदार असताल. ते ऐकून आता काकूचा जीव भांड्यात पडतो. राजेश्रीची घाबरगुंडी उडते आणि आता सगळेजण काळजीत पडतात आणि करा तुम्हाला काय करायचं ते, असे म्हणत आता रागाने भूत पिशाच करतो दूर दूर दृष्टी बाबा असे म्हणत ताडताड आता बाबा हा रत्नबारक्यांच्या घरातून बाहेर निघून जातो. ऋतूच्या पाठीमागे पळतच म्हणते की बाबा थांबा, बाबा थांबा. आणि बाबा जाता जाता रागाने राजेश्री मधूकडे येते आणि म्हणते की राणी अगं तू हे काय केलेस, त्यांनी आपल्या घराला शाप दिला असेल तर मग काय करायचं आता. तेव्हा आता मधू म्हणते की आई असं काहीच नाहीये, तो खोटारडा बाबा होता. मधू म्हणते की अहो ते ढोंगी बाबा होते, तुम्ही जर घराबाहेर पडलात ना तुम्हाला असे अनेक ढोंगी बाबा दिसतील. मधू म्हणते की आणि त्यांनी जरी आपल्या घराला शाप दिला ना आपलं काहीच वाकडं होणार नाही. तेव्हा आता मधू म्हणते की कावळ्याच्या शापाने गाया मरत नाही, कळलं का आई तुम्हाला. तेव्हा राग येऊन सिंधू म्हणते की हा बरोबर आहे, स्वतःचे पाप लपवण्यासाठी दुसऱ्याला वाईट ठरवणं तुझी आदतच आहे. सिंधू म्हणते की अरे तो बाबा जे काही बोलत होतं ना ते सगळं खरं खरं बोलत होता, सांग ना तू सगळ्यांना. राग येऊन आता मधू सिंधू समोर येते आणि म्हणते की स्वतःला तू कोण समजतेस ग, आणि मुळात तुझा या घरच्यांशी काही संबंध नाहीये. तेव्हा माझ्या घरचे तुझ्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही असे मधू आता सिंधूला सांगते. तेव्हा आता सिंधू म्हणते की कुणी विश्वास ठेवो अगर ना ठेवो, आपण या घरची ऑफिशियल सून आहे. आपला नवरा आपल्या याच घरात राहतो आणि आपण आपल्या नवऱ्यासोबत इथे राहतो, पण तुला नवराच नाहीये तेव्हा तू या घरात कशाला राहतेस, असे आता सिंधू मधूला बोलते. तेव्हा मधूला मोठा धक्का बसतो. सिंधू म्हणते की तुझा नवराच या घरात नाही तर तू इथे कशाला राहते, चल निघ इथून. सिंधू म्हणते की तुझा नवरा या घरात राहत नाही तेव्हा चल निघ इथून. तर असे म्हणताच आता रागाने मधू कानाखाली मारण्यासाठी सिंधूला हात उगारते. तर मधूने उचललेला हात आता अडवत सिंधू ही रागाने मधूकडे बघते आणि लगेचच सिंधू रागाने मधूचा हात झिडकारत जोराने मधूच्या कानाखाली मारते. तेव्हा आता ते सगळं बघून ऋतुजा, काकू, राजेश्री सगळ्यांना मोठा तिसरा धक्का बसलेला असतो आणि राग येऊन तोंडाला हात लावत मधू म्हणते की स्वतःला तू कोण समजतेस. तर लगेचच सिंधू म्हणते की आपण कोण आहे ना हे तुला चांगलंच माहीत आहे. तेव्हा आता सिंधू म्हणते की तुला आठवत नसलं तर आपण तुला आठवण करून देऊ का. तेव्हा आता राग घेऊन मधू म्हणते की माझ्या कानाखाली मारून तू हे चांगलं नाही केलंस. तेव्हा आता पुढे होणाऱ्या परिणामाला आणि होणाऱ्या शिक्षाला भोगायला तू तयार राहा असे आता मधू सिंधूला सांगते. तेव्हा आता सिंधू म्हणते की त्या अगोदर आपण तुला या घराबाहेर काढतो, चल निघ असे म्हणत आता सिंधू मधूचा हात धरते. तर मधू म्हणते की तू मला अशी या घराबाहेर नाही काढू शकत. तेव्हा आता सिंधू म्हणते की का नाही काढू शकत. तेव्हा आता सिंधू म्हणते की आपण तुला सांगितलं ना या घरचे आपण ऑफिशियल सून आहे आणि जेव्हा घरावर एखादं संकट येतं तेव्हा घरातली गृहलक्ष्मीच ते संकट दूर करते. आणि रागाने आता सिंधू मधूचा हात धरते आणि मधूला ओढत फरफटत दरवाजासमोर घेऊन येत दरवाजाच्या बाहेर ढकलते.
तेव्हा आता मधू ही बाहेर ढकलताच आता सिंधूकडे रागाने बघते. तर आता सगळेजण अवाक होऊन मधू आणि सिंधूकडे बघत असतात. आणि आता सिंधूने मधूला घराबाहेर ढकलताच आता सिंधू ही दरवाजा लावू लागते. त्याच वेळेस राघव तिथे येतो आणि दरवाजाला हात लावतो आणि दरवाजा लावत असलेल्या सिंधूला थांबवतो. तेव्हा मधूला खूप हायसे वाटलेले असते. सगळेजण आता राघवकडे बघू लागतात आणि आता राग येऊन आता सिंधूकडे आता मधूने देखील बघितलेले असते आणि राघव आता मधूला आतमध्ये घेऊन येतो. तेव्हा मधूला खूप राग येतो. रागाने मधू आता सिंधूकडे बघत राघवला म्हणते की राघव, तू जर मला तुझी सगळ्यात मोठी आणि सगळ्यात जवळची मैत्रीण मानत असला ना तर आत्ताच्या आत्ता तू हिला घराबाहेर काढशील. तेव्हा आता रागाने मधू आता सिंधूकडे बघते. तेव्हा आता सिंधू म्हणते की बस झाली तुझी नाटकं आणि तुझा फेस काय आहे ना खरा तो आपल्याला चांगलाच माहिती नाही आहे. तेव्हा बोट करत राघव म्हणतो की मधू एकदम बरोबर बोलते. तेव्हा आता राघव सिंधूकडे बघत म्हणतो की तुझ्यासारख्या गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. तेव्हा आता सगळेजण सिंधू, राघव आणि मधूकडे बघतात. तर आता खरा गुन्हेगार कोण हे राघव आता पुराव्यासकट मधूच्या पापाचा हंडा फोडून सिंधू आणि राघव कसे आता सगळ्यांच्या समोर आणतात आणि स्वप्नात नाही तर सत्यात मधूला कसे घराबाहेर काढतात आणि बाहेरचा रस्ता दाखवतात. हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.